नमस्कार, मी अनिता पाटील. महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत. इचलकरंजी येथील महाजन बंधू यांनी साकारले श्री साई प्रसाद फार्म हाऊस याचा आढावा घेतलाय इचलकरंजी प्रतिनिधी राजू मेहत्रे. इचलकरंजी पासून 6 ते 7 किलोमीटर अंतरावर श्री साई प्रसाद फार्म हाऊस म्हणजे महाजन बंधू यांचे फार्म हाऊसवर आता आपण जाऊया. आता आपण फार्म हाऊसच्या गेटवर आलोय. आता आपण जाऊया फार्मसीच्या आतमध्ये. आपण फार्महाऊसच्या हाऊसमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीने गोव्याला नारळाची झाडे, फुले वगैरे वेगवेगळे असं आकर्षितपणे केलेली ही झाडे स्वरूप तुम्ही आपण पाहता. कमानीतून आपण आत प्रवेश करणार आहे. जसे काय आपण डोंगराळ भागातच आलो आहे असे आपल्याला जाणवते. चला तर पुढे जाऊया. खास बसण्यासाठी 2 मिनिटे विसाव्यासाठी ही जागा केली आहे. विसावा घेतलोय. आता खाली आलोय आपण. आता हे समोर दिसतंय इकडे सिमेंट टँक केलेला आहे. ते फार्म हाऊस पुढे जाऊया. लुप्त होत चाललेले कंदील हे महाजन कुटुंबियांनी आता त्याचा वापर करून सुशोभित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण फार्म हाऊसच्या आत प्रवेश करत आहोत. हे प्रवेश करतात साईबाबांचं दर्शन समोरच दिसून येत आहे. त्यांना बसण्यासाठी खास सोय केलेली आहे. तसेच करमणुकीसाठी LED लावण्यात आलेली आहे. आता आपण हॉलचे पाणी केले. आता जाऊया आपण किचन रूम मध्ये जाऊया. किचन रूम मधून बाहेर आलोय आपण. आता आपण बेडरूम चे आपण प्रवेश करत आहे. आपण बेडरूम कसे आहे ते आपण पाहूया.
पाहत आहोत. महाजन बंधू यांचे साई प्रसाद फार्मस आपण दिवसभर चित्र पाहिलं. आता आपण त्यांच्या फार्मसच्या संध्याकाळची आपण एंट्री करतोय. लाईटची रोषणाई वगैरे केलेली आहे ते आपण सविस्तर सगळं पाहूया. गेट पासून जवळजवळ आत आलेले सर्व फिरून आलेलो आहे. आता आपण विसाव्यासाठी इथं बसलेलो आहे. आता आपण पाहणार आहोत सिमेंट टँक. सर्व पांढऱ्या शुभ्र रंगामध्ये अगदी समाधान वाटण्यासारखी चित्र बनवलेले आहे. आता आपण जाणार आहोत बैठक रूम मध्ये. साईबाबांच्यावर श्रद्धा असणारे वर आपण प्रतिमा पाहत आहोत. येथे जेणेकरून आलेल्या त्यांचे दर्शन घडावे या उद्देशाने त्यांनी प्रतिमा लावलेली आहे.